नमस्कार मित्रांनो, मी अभिजित देशमुख आणि आत्ता आपण एक शॉकिंग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. ती म्हणजे विनेश फोगाट जिनं आपली अपील कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनमध्ये केली होती की तिला सिल्वर मेडल दिलं पाहिजे ऑलिम्पिक्समध्ये. ती याचिका फेटाळलेली आहे. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशननी एक सिंगल लाईन जजमेंट दिलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की द ॲप्लिकेशन फाइल्ड बाय विनेश फोगाट ऑन 7th of August हॅज बीन डिसमिस्ड. आता दोन याचे बाजू आहे, जाणून घेऊया. विनेश फोगाट ओव्हरग्राम होती 100 ग्रामनी, यात डाऊट नाही. त्या त्या पद्धतीनं विनेश फोगाटची ॲप्लिकेशन डिसमिस करणं योग्य आहे. पण हा जो निर्णय आला हा योग्य याच्यामुळे सुद्धा आहे कारण की रेसलिंगमध्ये ऑलिम्पिक्समध्ये जेव्हा होत असतं किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पण होत असतं, तिथं रेपिचार्ज नावाची एक पद्धत असते. रेपिचार्ज म्हणजे काय असतं की रेसलिंगमध्ये 1 गोल्ड, 1 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ मेडल हे प्रत्येक इव्हेंटला दिले जातं. कुठलेही खेळाडू म्हणजे जर रेसलिंगचे फायनलमध्ये 2 खेळाडू फायनलमध्ये पोहोचतात, तर जेव्हा ते 2 फायनलमध्ये पोहोचतात तर त्या दोन्ही खेळाडूंनी कुठल्या रेसलरला फायनलपर्यंत येण्यापर्यंत हरवत आले, त्या सगळ्या हरलेल्या रेसलरला आपली एक मॅच खेळायला भेटते, जेणेकरून त्यांना ब्रॉन्झ मेडल जिंकतात. तर याला म्हणतात रेपिचार्ज. उदाहरणार्थ, सपोज 16 रेसलर आहे, 16पैकी 2 अंतिम फायनलमध्ये पोहोचले, तर एक 8 रेसलरचा एक सेक्शन झाला, एक दुसरा 8चा सेक्शन झाला. आता जो ए सेक्शन मधला रेसलर आहे जो फायनलमध्ये पोहोचला, त्यांनी 3 रेसलरला हरून फायनलमध्ये पोहोचला. तर जो पहिल्या राऊंडमध्ये हरला होता त्याला चान्स भेटेल दुसऱ्या राऊंडच्या रेसलरसोबत खेळण्याचा. त्या दोघांमध्ये एक मॅच होतं. मग त्यामधला जो जिंकला तो तिसऱ्या फेरीमध्ये किंवा सेमीफायनलमध्ये ज्या रेसलर कडनं हरला होता त्यासोबत मॅच खेळतो आणि त्यांच्या विनरला ब्रॉन्झ मेडल देण्यात येतो. असा हा रेपिचार्जचा नियम असतो. पण एकीकडून विनेश फोगाटला फायनलमधनं डिस्क्वालिफाय करण्यात आलं. पण मग विनेश फोगाटनी सुसाकी जी जापनीज रेसलर आहे तिला पहिल्या राऊंडमध्ये हरवलं होतं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही विनेश फोगाटला डिस्क्वालिफाय करताय तर मग सुसाकीला कसं काय तुम्ही चान्स दिला रेपिचार्ज खेळायला तिला? आणि बाय द वे तिने ब्रॉन्झ मेडल जिंकला. आता एक कॉन्ट्राडिक्ट नाही झालं का? एकीकडे तुम्ही डिस्क्वालिफाय केलं विनेश फोगाटला, एकीकडे विनेश फोगाटनी क्युबन रेसलरला सेमीफायनलमध्ये हरवलं होतं. तुम्ही क्युबन रेसलरला चान्स दिला फायनल खेळायचा, पण मग क्युबन रेसलरने ज्या खेळाडूंना हरवत आली त्या रेसलरचं काय? मला आश्चर्य हे वाटतंय की त्या एनओसीनं हा प्रश्न का नाही उचलला. कुठे ना कुठे एक फार मोठा हा एक कॉन्ट्राडिक्टिंग झालेला आहे विषय. कारण की जर विनेश फोगाटला तुम्ही डिस्क्वालिफाय केलं असतं आणि कोणालाच सिल्वर मेडल दिलं नसतं तर कदाचित हे तुम्हाला एक प्रकारे योग्य झालं असतं. पण तुम्ही डिस्क्वालिफाय केल्यानंतर विनेश फोगाटनी ज्या रेसलरना हरवलं आहे फायनलपर्यंत त्या रेसलरना ब्रॉन्झ मेडल जिंकण्याची संधी दिली. याचा अर्थ असा होतो की विनेश फोगाटचं सिल्वर मेडल तरी पक्क होतं. पण मग या सगळ्या याच्यामध्ये असं डिसिजन आणि इतक्या दिवसापासून 7 तारखेला तिनं ॲप्लिकेशन टाकली होती, मग आधी 9 ऑगस्टला येणार होतं, मग 11 ऑगस्ट, मग 13 ऑगस्ट आणि आज हा निर्णय आला. आज 14 ऑगस्ट आहे. तर अशा याच्यामध्ये तुम्ही फक्त एक लाईन डिसिजन देताय की हर ॲप्लिकेशन हॅज बीन डिसमिस्ड. तर याच्यापेक्षा काय म्हणावं. आणि बाय द वे विनेश फोगाट आणि आयोनी ही केस UWW म्हणजे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग वर्स आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी यांच्या विरुद्ध केलेली आहे. अर्थातच हा एंड नाही आहे. इथून थोडी वाटचाल अवघड होणार आहे कारण की याच्यानंतर विनेश फोगाट आणि आयोला पुढच्या कोर्टमध्ये वरच्या कोर्टमध्ये अपील करू लागेल. मग ते कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन स्वित्झर्लंड किंवा मग ह्युमन राईट्सचं जे हायस्ट लेवलचं कोर्ट असतं तिथंही अपील करू लागणार आहे. याच्यात अनेक वर्षे लागू शकतात, अनेक महिने लागू शकतात. पण भारताला जे 7वं मेडल भेटणं अपेक्षित होतं ते आता इथं भेटणार नाही आहे. आणि भारताचं मेडल टॅली जी 6 होती ती 6च राहिलेली आहे. एका प्रकारे मी म्हणतो जर रूल बुक सगळे फॉलो केले असते तर विनेशला फोगाटला हा पदक भेटणं ही शक्यता कमी होती. पण जेव्हा असे रूल्स चेंज करण्यात आले मग प्रश्न नेहमीच पडतो की मग रूल्स एका खेळाडूसाठी का, बाकीच्या खेळाडूंसाठी का नाही? त्याच्यामुळे हा वादाचं एक कन्फ्युजन UWWने क्रिएट केलेलं आहे आणि कुठे ना कुठं याचं उत्तर UWW देऊ लागणार आहे. आता फुल जेव्हा डिसिजन येईल तेव्हा बघू लागणार आहे की याच्यामध्ये काय काय केलं आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. कारण की
विनेश फोगाटने एक्झॅक्ट काय काय केलं होतं ते आम्हाला सगळं तिथं पाहिलं होतं मी. विनेश फोगाटची जेव्हा सेमीफायनल मॅच संपली होती त्याच्यानंतर तिनं जवळपास 1.5 तास ते 1.25 तास तिथं अरेनामध्ये प्रॅक्टिस केली होती, कारण की तिला कळालं तिचं वेट 2.7 kg जास्त आहे. तिनं सोना सूट घालून प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर ती विलेजला गेली. विलेजला जवळपास 1 तास लागला. त्याच्यानंतर जेव्हा ते विलेजमध्ये गेले तेव्हा त्यांना असं कळालं की तो विलेज जिथं रेसलिंग अरेना प्रॅक्टिस करायचा तो बंद केलेला आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी अनेक परिश्रम केले. जिममध्ये जाऊन त्यांनी ट्राय केलं वेट रिड्यूस करायचं. जिममध्ये सुद्धा खूप थंड AC चालू होतं. मग AC बंद करावी लागली. त्याच्यात बराच वेळ गेला. त्याच्यानंतर एका पॉईंटनंतर रात्रीच्या 2 वाजता घाम येणं बंद होऊन गेलं. तेव्हा मग तिच्या कोचेसनी असं म्हणजे पुश रब करणं चालू केलं की कुठून तरी घाम येईल, पण घाम नाही येऊ लागला. मग शेवटी त्यांनी तिच्या केस पण कापण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासुद्धा फार यश मिळालं नाही. पण शेवटी तिनं 100 ग्रामनी हे ओव्हरवेट झालं. मला वाटतं की एक कुठे ना कुठं विनेश फोगाटसोबत अन्याय झालेला आहे. न्याय झाला असता जर सुसाकी सारख्या प्लेअरला अलाव केलं नसतं खेळायला, कारण की जर तुम्ही तिला अलाव करता याचा अर्थ असतं की विनेश फोगाट फायनलमध्ये पोहोचली आहे, ते तुम्ही गृहीत धरून तिला अलाव केलं, तर हा फार मोठा एक प्रश्न आहे आणि हा मला वाटतं इनजस्टिस झालेला आहे विनेश फोगाटसोबत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. धन्यवाद.